नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम पाटील. संत नामदेवांच्या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते. संत शिरोमणी नामदेव महाराज एकदा बाहेर गेलेले असताना त्यांच्या हातातली एक भाकरी, एक रोटी कुत्र्यानं पळवली. कुत्रा ती रोटी खाण्यासाठी धडपडत होता, पळत होता आणि संत नामदेव महाराज त्याचा पाठलाग करत होते. नामदेव महाराजांना असं वाटत होतं की तो कुत्रा ती रोटी खाईल तर ती कोरडी रोटी खाताना त्याला त्रास होईल, तर आपल्या हातातलं तूप त्या रोटीवर घालूया या सद्भावनेनं नामदेव महाराज त्या कुत्र्याचा पाठलाग करत होते आणि ते तूप तिने त्या रोटीवर घालून कुत्र्याला ती रोटी खायला दिली. सध्याच्या महाराष्ट्र सरकारची अवस्था फारशी काही वेगळी नाही आहे. त्यांना तूप घातलेली असली रोटी आयती खायला मिळालेली आहे, तरी ती न पचणारी सध्याची इथली राज्यव्यवस्था आहे असं मला खेदानं म्हणावंसं वाटतं. असं बोलण्याचं कारण हे आहे की आपल्याकडे ज्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात, वर्षभर शासकीय पातळीवर जे कार्यक्रम घेतले जातात, त्या यादीमधून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव वगळण्याचा करंटेपणा सध्याच्या ठाकरे सरकारने केलेला आहे. त्या यादीमध्ये बाळासाहेब ठाकरे, मुख्य म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांची नावं वाढवण्यात आलेली आहेत. प्रबोधनकारांच्या नावाविषयी, बाळासाहेबांच्या नावाविषयी, त्यांच्या कर्तृत्वाविषयी आम्हाला कसलेही आक्षेप नाहीत. मात्र अशा पद्धतीनं संत परंपरेमध्ये सर्वोच्च योगदान देणाऱ्या, किंबहुना या संत परंपरेची सुरुवात करून देणाऱ्या, पूर्ण भारत भ्रमंती करून भारतभर महाराष्ट्राचा लौकिक वाढवणाऱ्या संत नामदेवांचं नाव या यादीतून वगळणं हा ठाकरे सरकारचा निव्वळ भुक्कडपणा आहे. याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीत कुणालाही करता येणार नाही. मुळात महाराष्ट्राचा जर विचार केला तर संत नामदेव आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, संत एकनाथ आहेत, किंबहुना जगद्गुरू संत तुकाराम महाराज आहेत. या संतांच्या नावाशिवाय महाराष्ट्र पुढेच जाऊ शकत नाही. असं असताना राज्यकर्त्यांनी आपल्या वडिलांची, आजोबांची नावं घुसडायचं आणि जुनी नावं काढून टाकायचं हे अत्यंत क्लेशकारक आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा असं सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्याविषयी महाराष्ट्र कायम कृतज्ञ आहे. यापूर्वी श्रद्ध संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या पुढाकारातून गुमान येथे, पंजाबमध्ये जिथे गुमान आहे, नामदेवांची जी कर्मभूमी होती, त्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्या संमेलनात प्रकाशक परिषदेने बहिष्कार टाकला होता आणि चपराकची भूमिका होती की आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तरी आम्ही त्या ठिकाणी जाणार, कारण नामदेवांच्या कर्मभूमीत साहित्य संमेलन होतं आहे ही भावनाच आमच्यासाठी अभिमानाची, आदराची होती. त्यामुळं संत नामदेवांचा विचार सर्व दूर पोहोचायला त्या साहित्य संमेलनामध्ये मदत झालेली होती. आज ठाकरे सरकारनं हा करंटेपणा केलेला आहेच, तरी संत नामदेवांचं नाव या यादीमधून वगळलं असलं तरी संत नामदेव महाराज आमच्या हृदयामध्ये आहेत. या निमित्तानं संत साहित्याचा एक नम्र उपासक म्हणून मला सांगावंसं वाटतं की हे श्री संत शिरोमणी नामदेवांचं 750वं जयंती वर्ष आहे. यानिमित्त चपराक प्रकाशनकडून आम्ही संत नामदेवांच्या विषयीची अनेक पुस्तकं प्रकाशित करीत आहोत आणि ते करतानाच माझे सन्मित्र हबप सचिन पवार यांच्या पुढाकारातून आम्ही एक दिवसीय संत शिरोमणी नामदेव महाराज साहित्य संमेलन, साहित्य महोत्सव घेणार आहोत. त्या महोत्सवामध्ये संत नामदेवांच्या विषयी अनेक चर्चासत्रांचं आयोजन केलं जाईल, त्यांच्याविषयीची काही पुस्तकं प्रकाशित केली जातील आणि सचिन पवार यांनी त्यांच्या अतिशय अभ्यासू वृत्तीतून केलेल्या तात्विक कीर्तनातून त्या महोत्सवाचा समारोप होईल. ठाकरे सरकारला दिलेलं हे प्रत्युत्तर नाही आहे, तर संत नामदेवांचे विचार घराघरामध्ये जावा, त्यासाठी आपण खारीचा वाटा उचलावा हा आमचा प्रयत्न असणार आहे. सत्तेमध्ये कुणी असू द्या, त्यांनी जर अशी ढवळाढवळ केली आणि या परंपरा मोडीत काढल्या तर उद्या कदाचित महापुरुषांच्या यादीमध्ये फुले, शाहू, आंबेडकर, महात्मा गांधी कोणीही दिसणार नाही आणि यांचेच बापजादे या यादीमध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे उद्या आमच्या अमित देशमुख झाले तर ते विलासरावांच्या नावासाठी हट्ट करतील, पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री झाल्या तर ते गोपीनाथ मुंडेंच्या नावासाठी हट्ट करतील, आग्रह करतील. यांची कुणाचीही नावं घेण्याविषयी मतमतांतर असू शकतात, मात्र जे महापुरुष ज्यांनी महाराष्ट्र घडवला आहे, महाराष्ट्राला विचार दिला आहे, अशांना डावलणं याच्याविषयी आता खरंच खूप तीव्र भावना आहेत. काही सभ्यता पाळाव्या लागतात म्हणून खूप मी संयमानं बोलतोय. मात्र ठाकरे सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची गंभीर दखल घेऊन या संबंधितांना ताबडतोब समज द्यायला हवी आणि नामदेव महाराजांचं नाव त्या यादीमध्ये घ्यायला हवं. हे करताना मला असं वाटतं की मुळात संत नामदेवांचं नाव या यादीमध्ये का घेतलं होतं, त्याचे कुठले निकष असतात तेही जाहीर व्हायला हवेत आणि आता ते नाव का वगळलं हे जाहीर व्हायला हवं.
एकंदरीत महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्या काळामध्ये म्हणजे संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270चा. त्या काळामध्ये त्यांनी भारत भ्रमंती केली. इथून पार पंजाबमध्ये गुमानपर्यंत गेले. 2 दशकं गुमानमध्ये काढली. संत साहित्याची परंपरा जी खऱ्या अर्थी वृद्धिंगत झाली त्यामध्ये संत नामदेवांचं योगदान त्यामुळंच खूप महत्त्वाचं आहे. पुरेपूर 80 वर्षाचं आयुष्य लाभल्यानंतर संत नामदेव महाराज पंढरपूरला आले. विठ्ठल मंदिरातून अगदी पहिल्या पायरीपासून एक एक पायरी उतरत शेवटच्या पायरीवर आले आणि शेवटच्या पायरीवर नतमस्तक होत त्यांनी त्याच ठिकाणी ध्येय ठेवला. आजही पंढरपुरामध्ये संत नामदेवांची पायरी त्यामुळंच अतिशय महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला तुम्ही दूर केलेला आहे. उद्या तुम्हाला पंढरपूरच्या मंदिरात मुख्यमंत्री म्हणून पूजेला जाण्याचा अधिकारही पांडुरंग निश्चितपणे मिळू देणार नाही. तुम्ही फक्त संत नामदेवांचा कदाचित तुमच्या भाषेमध्ये वोट बँक कमी असलेला शिंपी समाजाचा अपमान केला नाही तर हा अपमान पंढरीच्या विठ्ठलाचा आहे, पांडुरंगाचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. मला महाभारतातली एक कथा आवर्जून यानिमित्त सांगावीशी वाटते. जेव्हा पांडव वनवासामध्ये होते तेव्हा यक्षाचे प्रश्न हे आपल्याला माहिती असतील. एका ठिकाणी असताना युधिष्ठिराला अत्यंत तहान लागली आणि त्यांना पाणी आणावं म्हणून सुरुवातीला नकुल गेला, सहदेव गेला, भीम अर्जुन गेला आणि त्यापैकी कुणीही परत येत नव्हतं. तहानेनं अक्षरशः व्याकुळ झालेले धर्मराज युधिष्ठिर पाण्याच्या दिशेने निघाले. त्यांना एक समोर अतिशय सुंदर असं सरोवर दिसलं. घशाला कोरड पडलेली होती, पाणी पिण्याची इच्छा होती. पाण्याच्या ते जवळ गेले आणि आवाज आला की थांब, पाण्याला स्पर्श करू नकोस. तू जर पाण्याला स्पर्श केला तर तुझ्या भावांची जी अवस्था झाली तीच तुझी होईल. तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. तिने आजूबाजूला बघितलं तर त्यांचे 4ही भाऊ मूर्छित अवस्थेत पडलेले होते. त्या यक्षाच्या प्रश्नामुळं ते सावध झाले आणि त्यांनी सांगितलं विचार प्रश्न. यक्षाने अनेक प्रश्न त्यांना विचारले. त्यातला एक प्रश्न असा होता, का दिक म्हणजे खरी दिशा कोणती? आपल्यासारखा सामान्य माणूस 4, 8, 10 दिशा सांगू शकतो. मात्र यक्षाने विचारलेला तो प्रश्न होता. 10 दिशा सांगून, 8 दिशा सांगून, 4 दिशा सांगून चालणारं नव्हतं. धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं खरी दिशा ही संतांची दिशा आहे, संत साहित्याची दिशा आहे. आज इतक्या वर्षानं सुद्धा महाराष्ट्राला धैर्य देण्याचं, इथला शौर्य परंपरा टिकून ठेवण्याचं काम संत परंपरेने केलेलं आहे. आपल्यावर अनेक आक्रमणं झाली. ती आक्रमणं उलथून लावताना इथल्या संत परंपरेनं, संत विचारधारेनं आपल्यामध्ये एक जी निर्भयता पेरली ती कोणीही नाकारू शकणार नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना होताना सुद्धा संत तुकाराम महाराज असतील, संत रामदास महाराज असतील यांनी स्वराज्यासाठी दिलेलं योगदान, सामान्य माणसाला पेटवण्याचं योगदान हे संत परंपरेमध्ये आलेलं आहे. अशी संत परंपरा नाकारण्याचं करंटेपण सध्याच्या उद्धव ठाकरे सरकारने केलेलं आहे. हे सगळं सोडून द्या. मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमध्ये सध्याचे आपले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने म्हणे एक योजना सुरू केलेली आहे. परिवहन मंत्री आदित्य ठाकरे वाहन चालन योजना अशी काहीतरी ती योजना आहे. म्हणजे सगळ्या योजना, सगळी नावं यांच्या नावाने करायची आणि ज्यांनी खरोखरी महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे, काहीतरी विचार दिलेला आहे, त्यांना दुर्लक्षित ठेवायचं, उपहास त्यांचा करायचा, हे खरोखरी खूप वाईट आहे. अशा पद्धतीनं सरकार चालवणं हे खूप कर्मदरिद्रीपणाचं लक्षण आहे. याच्यासाठी कुठलेही शब्द आपण देऊ शकत नाही. उद्धव ठाकरे अजूनही सावध व्हा. म्हणजे 2014 ते 2019 दरम्यान तेव्हाचे जे महत्त्वाचे नेते आहेत म्हणजे अजितदादा पवार त्यांनी तेव्हा त्यांचं सरकार नसतानाही सांगितलं होतं की हा म्हणे आदित्य ठाकरे हे तर माझ्या पोराच्या वयाचं आहे, 27-28 त्याचं वय, आणि या वयामध्ये तो जेव्हा कार्यक्रमाला जातो तेव्हा चंद्रकांत खैरे यांच्यापासून अनेक जण त्याच्या पायावर झुकतात, व्यासपीठावर त्याच्या पाया पडतात. ही लाचारी स्वाभिमानाचा वारसा सांगणाऱ्यांना न शोभणारी आहे, हे अजितदादाचं तेव्हाचं स्टेटमेंट होतं. आज शिवसेना नक्की काय करते? अशी लाचारी तुम्ही करताय. महाराष्ट्राशी असा कृतज्ञपणा किंबहुना उद्धव ठाकरेसारख्या माणसाकडून अपेक्षित नाही. जर तुम्ही स्वाभिमानाच्या गप्पा मारताय तर तुम्हाला शोभेल असंच तुमचं वर्तन असावं, असं आज मला सांगावंसं वाटतंय. इथल्या वारकरी परंपरेच्या विरुद्ध तुम्ही जाऊ नये. ज्या सद्गुणांच्या शक्ती असतात त्या तुम्ही स्वीकारायला हव्यात. संत परंपरा अशा पद्धतीने तुम्ही खोडूनही काढू शकणार नाही. इतकी वर्ष जो विचार महाराष्ट्रानं टिकून ठेवला आहे तो तुमच्या असल्या धूर्तेगिरीमुळे संपणारा नाही आहे.
त्यांचं नाव असेल किंवा नसेल, इथल्या वारकऱ्यांच्या मनामध्ये संत नामदेव आहेत, संत जनाबाई आहेत, एकनाथ आहेत, ज्ञानेश्वर आहेत, संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत. या सगळ्यांचा वारसा आमची पिढी चालवते. त्यांच्याकडनं आम्हाला खूप काही ज्ञानामृत मिळतंय. जगावं कसं हे त्यांच्याकडनं शिकतोय. आमचं नैराश्य केवळ आणि केवळ संत परंपरेचा अभ्यास करून त्यातला विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आम्हाला कळतंय. एक तरी ओवी अनुभव हवी असं ज्ञानेश्वरीच्या बाबत म्हटलं जातं. संत नामदेव आणि योगीराज संत ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन आहेत. माऊलींनी समाधी घेतल्यानंतर पुढची 50 वर्ष अभ्यासपणे संत नामदेवांनी त्यांचे विचार घरोघर पोहोचवलेले आहेत. किंबहुना संत ज्ञानेश्वरांचंही चरित्र खूप चांगल्या पद्धतीनं संत नामदेवांनी मांडलेलं आहे. असं सगळं असताना उद्धव ठाकरे यांनी याबाबत आवर्जून लक्ष घालावं. कदाचित यात त्यांचा काही हात नसेलही, मात्र हे नाव कुणी वगळलं हे शोधणं गरजेचं आहे. संबंधितावर योग्य ती कारवाई होणं ही सुद्धा गरजेची आहे. याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर मला स्वतःला पत्रकार म्हणून असं वाटतं की आपण आता जयंत्या मयंत्या याच्यामध्ये आणखीन किती काळ अडकून पडणार. सगळ्याच महापुरुषांच्या जयंत्या रद्द करा. असे प्रकार वारंवार होऊ नयेत, कुणाची भावना दुखावू नयेत, यासाठी सरकारने असं कुठलंही परिपत्र काढायची गरज नाही. ज्या महापुरुषाची जयंती आहे त्या दिवशी इथल्या सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून आणखीन जर 4 तास जास्त काम केलं तर ती खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण बघितलेले आहेत, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जे वाद होतात, शिवसेना आजपर्यंत म्हणत होती की तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची. आता 19 फेब्रुवारीला तारखेप्रमाणे त्यांना शिवजयंती साजरी करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी 19 तारखेला ट्विट करून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. म्हणजे तुमच्या भूमिकेवरही तुम्हाला ठाम राहता येत नाही आहे, मग कशाला हवेत असे उत्सव. म्हणजे लक्षात घ्या, आत्तापर्यंत बली साम्राज्य उद्ध्वस्त झालेली आहेत. म्हणजे अगदी आज 200, 500, 1000 वर्षापूर्वीची जी साम्राज्य होती त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन बघितलात तर तिथं तुम्हाला मातीच्या ढिगाऱ्याशिवाय काही दिसणार नाही. आणि तुम्ही जर असा अविचारानं राज्यकारभार करत असाल तर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, समाज प्रबोधनाचा वारसा चालवणारे प्रबोधनकार ठाकरे असतील, यांच्या जयंत्या तुम्ही तारखेनुसार त्या परिपत्रकामध्ये घातल्या असल्या तर आणखीन काही वर्षांनी त्या साजऱ्या करणं तर सोडाच, मात्र यांचे फोटो समोर ठेवणं हे सुद्धा तुम्हाला दुरापस्त होणार आहे. जर तुम्ही तुमचा कारभार, तुमचा व्यवहार, तुमचं आचरण यावेळी सुधारलं नाही, महापुरुषांचा अवमान थांबवलं नाही, तर त्याची फार मोठी किंमत कुठल्याही सत्ताधाऱ्यांना कायमस्वरूपी मोजावी लागेल. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.